आणि यानंतरची आणखीन एक बातमी आहे अमेरिका इस्रायल संबंधांसंदर्भातली। आणि इराणच्या 30 तेल साठ्यांवर जे हल्ले झालेत त्याचे काय परिणाम झालेत बघूयात। 7 आणि 8 मार्चच्या रात्री इस्रायलकडून तेहरानसह अनेक शहरांमधील एकूण 30 तेल साठ्यांवर हल्ले झालेत। इराण मोठा तेल उत्पादक देश आहे। निर्यातीसाठीचं आणि देशांतर्गत वापरासाठीचं तेल इथे साठवण्यात आलं होतं आणि त्यावरच बॉम्ब हल्ले झाले। यात नेमकं किती तेल जळालंय हे ठाऊक नाहीये, पण साधारण 30 कोटी लिटर तेल यात वाया गेले। तेहरान शहरातील हल्ल्यानंतर तेल शेजारच्या रहिवासी भागांमध्ये पसरलं, त्यामुळे अनेक इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या। तेहरानसह अनेक ठिकाणी तेल वापरांवर आता निर्बंध लादण्यात आलेत। प्रतिदिन प्रतिकार केवळ 5 ते 20 लिटर तेलच दिलं जाते। स्थानिक लोक नदी नाले जमिनीखालचं पाणी वृक्षवल्ली एकंदर पर्यावरणावर याचा अत्यंत विपरीत परिणाम झालाय। पाच तेल डेपोंमध्ये भीषण आग लागल्यामुळे हवेमध्ये सल्फर डायऑक्साइड नायट्रस ऑक्साइड हे विषारी वायू पसरले। इराणमध्ये काही ठिकाणी ऍसिडचा पाऊस पडलाय। तेहरानमध्ये रविवारी बराच वेळ काळोखाचं वातावरण होतं। ऍसिडच्या पावसामुळे त्वचारोग फुफ्फुसाचे विकार होण्याची भीती आहे। भूतकाळातील अशा हल्ल्यांमुळे समुद्रातल्या बहुतांश जीवांचा खात्मा झाला होता। अनेक प्राणी नामशेष झाले होते।